नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बऱ्याच लोकांनी डायलॉग बॉक्समध्ये मला असं विचारलंय की त्यांना फ्रेंच पेस्ट्री बघायची आहे किंवा त्यांना क्रोसॉन कसा करायचा ते शिकायचं आहे. काय ना, कुठलाही फ्रेंच ब्रेड खूप डिफिकल्ट आहे करायला. त्याला खूप वेळ लागतो, जवळजवळ 24 तासाचं प्रूव्हिंग लागतं. पण ब्रिओश नावाचा एक जो फ्रेंच काय म्हणूया आपण, इट इज नॉट इवन पफ ब्रेड बट ते रोल्स असतात. ते एका फ्रेंच शेफकडनं मी शिकलेलं, ते जरा थोडेसे सिम्पलर आहे. ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे. माझी खात्री आहे तुम्हाला ते नक्की आवडतील. आता आपण बनवणार ब्रिओश. तर त्या ब्रिओशची रेसिपी बघूया आपण, कसे काय काय आपल्याला साहित्य लागतंय. मी घेतलाय अर्धा किलो म्हणजेच 500 ग्रॅम मैदा. मी पूर्वी सांगितलं तसंच बेकिंग करताना आपल्याला प्रमाण एक्झॅक्ट आणि करेक्ट घ्यायला लागतं, तरच ती वस्तू तेवढी करेक्ट बनते. तर प्रमाण तुम्ही बघा नीट. अर्धा किलो मैदा आहे. अर्धा किलो मैदाच्या प्रमाणात हे सगळं काही आहे. अर्धा किलो मैदा, 200 ml म्हणजे 200 मिलीग्रॅम दूध आहे कोमट, 100 मिलीग्रॅम तेल आहे, हे साधं नॉर्मल व्हेजिटेबल ऑइल घेतलंय मी. त्याचबरोबर एक अंड आहे. तर ते अंड योक आणि त्याचं एग व्हाईट हे दोन्ही सेपरेट करायचे आपल्याला. एक सेपरेटर मिळतं, त्याने मी ते सेपरेट केलेलं आहे. मी घेतलंय 100 ml मेल्टेड बटर. बटर आधी मेल्ट केलं, नंतर मी ते मोजलं. कारण तुम्ही घट्ट बटर घेतलं, 100 ग्रॅम असतं ते घट्ट बटर, तर ते मेल्ट केल्यावरती जास्त होतं. त्याच्यामुळे बटर आधी मेल्ट करून मगच त्याचं 100 ml मोजायचं. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये मी घेतली आहे 1.5 टेबलस्पून कॅस्टर शुगर, एक अर्धा टीस्पून मीठ, आणि आता महत्वाचं म्हणजे यीस्ट. मी घेतले फ्रेश यीस्ट 22 ग्रॅम्स. तर तुम्हाला जर ड्राय यीस्ट यूज करायचं असेल तर मी तुम्हाला म्हटलंय की आपण ह्याच्या 25% कमी ड्राय यीस्ट आपल्याला लागतं. तर साधारणतः अप्रॉक्सिमेटली तुम्ही 8 ते 10 ग्रॅम जरी ड्राय यीस्ट घेतले, कारण ड्राय यीस्टचे पण वेगवेगळे प्रकार असतात. इन्स्टंट ड्राय यीस्ट युजली आपण वापरतो, तर जे बारीक ग्रॅन्युल्सचं असतं, जे सर्वात उत्तम असतं. तर ते इन्स्टंट ड्राय यीस्ट असेल ना, ते जर तुम्ही घेतलं तर ते तुम्ही घेतलं पाहिजे साधारणतः 8 ते 10 ग्रॅमच्या मध्ये. तुम्ही जर ड्राय यीस्ट यूज करणार असाल तर पद्धत मी सांगितली आहे त्याचप्रमाणे पहिल्यांदा त्या दुधामध्ये तुम्हाला थोडं दूध घेऊन त्याच्यामध्ये ते ड्राय यीस्ट आणि साखर घालून मिक्स करून ठेवावं लागेल, आणि मग ते फ्रॉथ झाल्यावरती पुढचा प्रोसेस आपल्याला सुरू करावा लागेल. आता मी फ्रेश यीस्ट घेतेय, त्याच्यामुळे पहिल्यांदा मी हे घेतलंय यीस्ट. इकडे आपण त्याच्यात घातलीये साखर. यीस्ट आणि मीठ एकत्रित पहिल्यांदा कधीच मिक्स करायचं नाही. परत मी फक्त तुम्हाला आठवण करून देते. आता ह्याच्यामध्ये आपण घालूया दूध. त्यात आपण आता घालूया हे तेल. एग व्हाईट. आपण हे एग योक ह्याच्यात घालणार नाही आहोत. तर घालूया एग व्हाईट. हे आता सगळं छान मिक्स झालंय. आता आपण ह्याच्यात घालायला लागूया पीठ. आता आपल्याला हे छान असा ह्याचा डो बनवायचा आहे. आता आपण त्याच्यात मीठ घालू शकतो. सॉफ्ट आणि मऊ डो बनवायचा आहे आपल्याला. हा आपण एरवी ब्रेडचा डो मळतो तेवढा आपल्याला नाही मळायचा आहे हा. आता हे झालंय. आपण थोडंसं भांड्यालाच तेल लावूया. याच भांड्याला त्याच्यात आता हा डो ठेवूया. लेट्स थोडं त्यालाही असं तेल लावूया. आणि आता आपण हे रेस्ट करायला ठेवूया 30 मिनिटासाठी. आता बघूया आपण. अर्धा तास झालाय. हे बघा, पीठ छान असं वर आलंय. ते आपण डिफ्लेट करूया. असं काढूया. काढण्याच्या पुढे थोडंसं मी पीठ बुरबुरवते. आता आपल्याला ह्याच्या
6 भाग करायचे एक्झॅक्टली. हे जे आपण एग योक जे वेगळं केलं होतं ना ते आपण घेऊया. एग योक, त्या एग योक मध्ये आपल्याला घालायचं आहे हे 100 ग्रॅम मेल्टेड बटर होतं ते बटर. एग योक जर आपण सेपरेशन त्यांच्यात राहता कामा नये हे आपण असं करून ठेवूया साईडला. आता आपण ह्याच्या पोळ्या लाटायला घेऊया. आता आपल्या या 6 पोळ्या झाल्या आहेत. आता अंदाजाने जी पोळी सर्वात जाडी आणि मोठी कुठली असेल ती बघूया आपण. ती त्याचा आपण बेस करूया. मला वाटतं ऑलमोस्ट सगळ्या सेम झाल्या आहेत. मी आय थिंक दिस इज द वन ओनली ज्याचा आपण बेस करतोय. हे आपल्याला ना मध्ये लावायचं आहे, असं सगळीकडनं नीट लावायचं आहे. त्याच्यावरती आपण पुढची पोळी टाकूया. आपण ही शेवटची पोळी ठेवूया ज्याला आपल्याला ते नाही लावायचंय. आता हे आपल्याला ठेवून द्यायचंय 10 मिनिटाच्यासाठी झाकून. झाली आहेत 10 मिनिटं. हे सेटल झालंय. आता आपण ना पिझ्झा कापतो तसं हे आपल्याला कापायचं आहे. तुम्हाला माहितीच आहे माझं ड्रॉइंग चांगलं नाहीये त्याच्यामुळे मी सरळ फुटपट्टी वापरणार आहे. आता याच्या एक्झॅक्टली मध्ये आपल्याला असा तो इन्सिजन द्यायचा. हा बघा असा. आपल्याला हे घ्यायचंय हातात आणि हे जे आहे ना हे असं हे ह्याच्या मधून काढायचंय. असं वेणी घालतो तसं हे बघा. असा ठेवायचा आहे. आता अजून आपण हा एक एग योक घेतलाय. एग योक मध्ये आपण 1 टेबलस्पून दूध घातलंय. आपण ओव्हन प्रीहीट करायला ठेवलंय 200 डिग्री सेल्सिअसवर. आता आपण हे लावूया ह्याच्यावर. आता आपण हे ओव्हनमध्ये ठेवूया. मी ओव्हन 200 डिग्री सेल्सिअसवरती गरम करत ठेवलंय पण आता मी ते 190 वरती आणणार आहे फॉर माय ओव्हन, नाहीतर ते थोडे करपतील. आता हे आपण ठेवायचं 15 ते 20 मिनिटासाठी. आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया.
आता आपण बघूया. मस्त झाली आहेत बघा, एकदम सॉफ्ट. एक तुम्हाला मी ओपन करून दाखवते त्याच्यातला. अतिशय सॉफ्ट झालेत. सी, आतून पहा कसे त्याला असे छान लेअर झालेत. ब्रियोश नक्की करून बघा. तुम्हाला मस्तपैकी जॅम बरोबर, बटर बरोबर, कॉफी बरोबर हे खायला खूप आवडेल. खूप सॉफ्ट आणि खुसखुशीत मस्त झाले.